ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रयत्नातून श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती येथे विविध विकासाची कामे सुरू, त्यातील पहिल्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन माननीय श्री धीरजजी घाटे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर यांच्या हस्ते संपन्न। आपण पाहतो की पुण्यामध्ये आलेला देशभरातला पर्यटक असेल, महाराष्ट्रातला पर्यटक असेल, हा पुण्यात आल्यानंतर पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या पर्वतीवरती आवर्जून येतो, शनिवारवाड्याला आवर्जून भेट देतो आणि पेशव्यांनी केलेला पराक्रम जो संपूर्ण देशाला माहिती आहे, तो पराक्रम पाहण्यासाठी, त्याची अद्भुती घेण्यासाठी पर्यटक हे पर्वतीवरती येत असतात आणि ह्या पर्वतीला एक ऐतिहासिक वारसा आहे। मला असं वाटतं की माधुरीताई मिसाळ या आमदार म्हणून या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, त्यांच्या विकास निधीतनं या ठिकाणी काही सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत किंवा पेशव्यांचं म्युरल्स या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्या माध्यमातून पेशव्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या लढाया लढल्या, जिंकल्या किंवा त्यांच्या संदर्भातला इतिहास सांगणारे काही म्युरल्स या ठिकाणी केलेले आहेत। निश्चित एक चांगला उपक्रम आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या माध्यमातून होतोय आणि त्या कार्यक्रमाला मी आज या ठिकाणी उपस्थित होतो। धीरज घाटे आपले शहर अध्यक्ष यांच्या हस्ते आज हे उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करते। या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे भागवतजी, त्याचप्रमाणे पुष्करजी, लडकतजी, आमचे या प्रभागाचे नगरसेवक सरस्वतीताई शेंडगे, रघुजी गौडा, स्मिताताई वस्ते, धीरज घाटे पण योगायोगाने ह्या प्रभागाचेच आहेत, पण जेव्हा उद्घाटनसाठी येणार होते तेव्हा माझ्या हे लक्षात नव्हतं हे याच प्रभागाचे आहेत। आणि तुम्ही जर बघितलं असेल की खटावकरांचा आता ऐकलं असेल तुम्ही सगळं, या प्रोजेक्टमध्ये पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी उपस्थित राहून, प्रत्येक गोष्ट समजून ज्यांनी काम केलं ते खटावकरजी, इथे आज बलकवडेजी उपस्थित नाहीयेत, पण त्यांचा पण आज आपण उच्चार केला पाहिजे कारण त्यांनी पण ह्या प्रकल्पामध्ये खूप सारं योगदान दिले। खूप सारे जण आहेत, असं कुठलाही जेव्हा आपण ऐतिहासिक प्रकल्प करतो तेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेस ह्याचं काम सुरू केलं, मला असं वाटतं की पहिली तर गोष्ट होती की माझी आणि भागवतांची जेव्हा भेट झाली तर मी म्हणलं की हे पायऱ्या यायला लोकांना, जसं मी चढत यायचे तर वाटायचं की या पायऱ्यावरनं पाय सटकेल किंवा उतरताना पण खूप भीती वाटायची, आणि पहिलं त्या पायऱ्या व्यवस्थित रिस्ट्रक्चर केलं, रेलिंग बसवलं, तोपर्यंत संस्थानाचा पण असा हे नव्हता विश्वास की मी त्यांना दरवेळेस म्हणायचे की आपण पर्वतीच्या बाबत काहीतरी काम करू, सगळं जराशे आपण अजून लोक इथं येतील, लोकांसाठी एक आपल्याला आपला इतिहास दाखवता येईल असं काहीतरी करू। तर त्यांना वाटायचं की काय हे नको, आपण राजकारणी लोकांच्या नादी लागायला नको। थोडक्यात भागवतांच्याकडे नव्हतं, त्यांचं खूप सहकार्य होतं, पण सगळे आणि ट्रस्टचे लोक जे होते त्यांना पण वाटायचं की ठीक आहे ना, आपण आपल्या पद्धतीने करू, आपण हळूहळू करू, पण आपण यांचा सहभाग नको। मग मी त्यांना समजून सांगितलं की शेवटी तुमचा देवस्थान आहे, तुमच्याला कलेक्टरच अध्यक्ष असतो, आम्ही काही जरी काम केलं तरी आमचा इंटरफिअर इथे कुठेही होणार नाही, पण एक लोकांसाठी नुसतं आपल्याकडे एवढं मोठी हेरिटेज आहे आणि आपण ती जर लोकांना दाखवू नाही शकलो तर मग त्याचा उपयोग काय। आणि पहिल्या ह्याच्यामध्ये सर्वात कन्व्हिन्स झाले ते भागवत सर आणि त्यांनी मग सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड सहकार्य केलं आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा पायऱ्या केल्या त्यानंतर हळूहळू आम्ही हे सगळं डेव्हलप करत आणलं। आज तुम्ही बसलात तिथून हा पूर्ण वेळ कार्तिकेय मंदिराला जाणारा रस्ता आपण पूर्ण भिंत घातली, भिंतीला आपण वॉकिंग ट्रॅक केला। त्याच्यानंतर जर तुम्ही वरती गेला असेल तर किर्लोस्करांनी बाजीरावचा पुतळा दिला, तो बसवला, त्याच्या मागे आपण खूप सारी अशी प्लेस निर्माण केली, थोडंसं काही कार्यक्रम असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी बसण्यासाठी लोकांना,
तिथे आपण आगामी याच्यामध्ये कीर्तिस्तंभ करतोय. तर कीर्तिस्तंभाचं पण एक जागा निश्चित केलेली आहे. त्याच्या मागे की इथून पुणे शहर खूप सुंदर दिसतं पर्वतीवरनं, तर तो एक वॉच टॉवर आहे. आगामी याच्यामध्ये तुम्हाला जे हे संग्रहालय दिसतंय ते आम्ही ते सगळं आतमध्ये संग्रहालयाच्या खूप साऱ्या वस्तू आहेत. 2 मजली संग्रहालय आणि इतक्या जुन्या वस्तू आहेत. ते संग्रहालय आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये आता ते काम होईल. अजून जसं खटावकरांनी सांगितलं तर हे म्युरलसाठी इतक्या चर्चा, इतका इतिहास, इतकं सगळं हे करायला लागलं, पण त्यांनी तेवढ्याच पेशन्सनी ते सगळं काम बघितलं आणि आपण आज बघतोय की इतके सुंदर म्युरल इथे बसले की आगामी काळात खरंच ही एक म्हणतात ना की वास्तू वर्षानुवर्ष राहिली तर आपलं नाव पण वर्षानुवर्ष लोक काढतील का रे ह्या यांच्या काळामध्ये हे झालं होतं. अशा पद्धतीचे म्युरल्स त्यांनी केलेत. अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठं एक म्युरल आहे जे बसवायचं अजून राहिलंय, त्याच्यावर काम चालू आहे की पेशव्यांनी केलेल्या 10 लढाया त्याच्यामध्ये आम्ही दाखवणार आहोत. त्याचं मोठी समोर जागा ठेवली आहे अशा पद्धतीने. आणि अजून जे इथे एक कॅफे आहे छोटासा, मला भागवतांनी सांगितलं होतं की तिथे इंग्रज अधिकाऱ्यांनी पेशव्यांबरोबर चहा प्यायला होता का तर त्यांनी त्याला कुठे न्यायचं नव्हतं, मग इथे बसून चहा पाजला की कशाला घरी इंग्रजांना न्यायचंय. आणि मग आपण ती वास्तू काहीतरी रिस्ट्रक्चर करता येतं का आणि हेरिटेज तसंच ठेवून लोकांना हे बघण्यासाठी चांगलं वाटेल अशा पद्धतीने आम्ही तो कॅफे करू. त्याच्यानंतर भागवतांची एक सुंदर कल्पना होती की इथे 250 वर्षाचं चाफ्याचं झाड आहे आणि मी त्यांना म्हणत होते की आपला इतिहास सांगायला कोणीतरी पाहिजे की लोक येतात जसं आपण फॉरेनला बघतो तर गेल्यावर तिथला इतिहास एक 3 मिनिटाच्या क्लिप्सला दाखवतात तसं कोण. तर त्यांना खूप चांगली आयडिया आली. त्यांनी मला ते चाफ्याचं झाड दाखवलं की आपण इथे चाफाच सांगतोय 250 वर्षाचा इतिहास हे आपण तिथे निर्माण करू. आणि त्यांनी ते आता जवळजवळ म्हणजे ट्रस्ट पण ह्याच्यामध्ये खूप मदत करते. मी जरी निधी दिला तरी त्यांनी पण त्यांच्याकडे ऍडिशनल जे आहे ते उपलब्ध करून निधी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की आता हे जे म्युरल्स लावले तिथे आम्ही QR कोड करू की तुम्ही कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या म्युरल्सची सगळी इतिहास ऐकायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण खूप चांगली ही ऐतिहासिक वास्तू जपण्याचं काम करतोय. सगळ्या ट्रस्टींचा त्याच्यामध्ये सहभाग असल्याशिवाय हे काम होण्यासारखंही नाहीये. कारण जेव्हा आपण ऐतिहासिक वास्तूला हात लावतो काही गोष्टी करण्यासाठी तर ते खूप जपून करायला लागतात. त्यामुळं ट्रस्टी असेल, आपले इतिहासकार बलकवडेजी असतील, खटावकर असतील आणि जसं कोळेकरांनी सांगितलं की खटावकर काही प्रति निर्माण करू शकतात त्याचा अनुभव मी घेतलाय. म्हणजे खरं तर आम्ही दादांपासून खटावकर फॅमिलीचे खूप फॅन होत. तर दादांची कला होती. तुम्हाला तुळशीबागचा गणपती तर बघायला मिळतोय पण दादांच्या हातात अमर्याद कला होती. दादा म्हणजे यांचे वडील आणि ते आम्ही बघितलेलं आहे. आता तरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे पण दादा आणि यांनी खूप चांगल्या पद्धतीने. कारण मी माझ्याकडे स्वतः माझ्या कुलदैवताचं जे हे होतं त्याच्या मूर्ती पहिल्यांदा खटावकरांनी बनवल्या आणि इतके बारीक सारीक डिटेल्स त्यांनी प्रति बनवून दिल्या. कारण लोकांना सगळ्यांना गड चढता यायचा नाही तर खाली दर्शनासाठीच्या मूर्ती जेव्हा त्यांनी बनवल्या तर मला त्यांच्या हातातली कला मी खरंच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रतिरूप ते बनवू शकतात. आज मी पर्वती देवस्थानचे खरंच आभार मानेल की त्यांनी असं काही करण्याची संधी मला माझ्या कार्यकाळात दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि हे काम आपलं पुढे आपण बरंच राहिलेलं आहे ते आपण पुढच्या काळात पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करू हे सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून प्रेम करणारे आपण सगळेजण आहात या सगळ्यांचंही मी इथं स्वागत करतो. पर्वती म्हणलं की खरं म्हणजे आम्हाला 2-3 गोष्टी आमच्या देवस्थानच्या याच्यामध्ये आमच्या लक्षात येतात. 2 पक्षांच्या मधला फरक मी तुम्हाला सांगतो. पर्वतीवरती पहिला वनविभाग सुरू केला तो काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना सुरू केला. त्यांनी फक्त आमच्याकडनं आमची जागा घेतली आणि वनविभाग चालू ठेवला. नंतर ज्यावेळेला पुण्यावरती पानशेतचं संकट आलं त्यावेळेला तत्कालीन सरकारने आमची 35 एकर जागा घेतली, त्याचा मोबदला दिला वगैरे ते सोडून द्या. हे लक्ष्मीनगर जे आहे हे पर्वती देवस्थानच्या जागेतनं सुरू झालं होतं. पण त्यातल्या कोणालाही या पर्वतीचा विकास करावा, या पर्वतीवरती काहीतरी आपण मदत करावी असं वाटलं नाही. म्हणून मी विशेषतः माधुरीताईंचं आणि जनता पक्षाचं असं
हे अभिनंदन करतो की त्यांचं पर्वतीकडे खरं म्हणाल तर पहिल्यांदा लक्ष केलं. मला आठवतंय त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2012 साली पहिल्यांदा आम्ही रेलिंग आणि पर्वतीच्या पायऱ्या रिपेअर करण्यापासून सुरुवात केलेलं प्रोजेक्ट आज आपण बघतात की ते आता फार मोठ्या प्रमाणात पुढे चाललेलं आहे. याचा महत्वाचा असा विचार असा होता की पर्वतीवरती येणारी लोक एकतर व्यायामाला येतात किंवा पर्वतीवरती येणारे लोक दर्शनासाठी येतात, पण पर्वतीवरती टुरिस्ट येत नाहीत. त्यामुळे आमच्या देवदेवेश्वर संस्थानला उत्पन्नाच्या मर्यादा खूप असताना त्यातनं आम्ही हे सगळं कधीच करू शकलो नसतो असं मला नेहमी वाटतं. ते जे काही झालेलं आहे ते खरं म्हणजे यांच्या सहकार्यानं झालेलं आहे. आणि देवदेवेश्वर संस्थानांतर्गत आमच्याकडे 8 मंदिरं आहेत पुण्यातली. त्या सगळ्यांचा मेंटेनन्स ठेवणं आणि तत्पुंज उत्पन्नातनं हे कळणं, याच्यातनं आम्हाला असं वाटतं की प्रत्येक मंदिरामध्ये त्याच्या स्थानिक आमदारांनी जर आम्हाला मदत केली तर पुण्यात आलेल्या प्रत्येकाला असं वाटेल की आपल्याला काहीतरी टेक अवे हल्ली मिळायला लागतं. म्हणजे आपण जिथं व्हिजिट करतोय तर असं वाटतं की आपल्याला 10 मिनिटांमध्ये काहीतरी समजावं अशी नवीन येणाऱ्या लोकांची संकल्पना असते. पर्वतीला खूप मोठा इतिहास आहे. प्रत्येक इथल्या दगडाला खरं म्हणायचं इतिहास आहे. 1761 साली आपल्या भारताचा सर्व कारभार पर्वतीतनं चाललेला होता. पानिपताच्या नंतर इथं नानासाहेब पेशव्यांनी देह ठेवल्यानंतरचा काळ जो काही होता त्याच्यामुळे सुद्धा पर्वतीचा फार मोठा भाग होता. भारताच्या राजकारणावरती पर्वतीची एक वेगळी छाप होती, म्हणजे नानासाहेबांची छाप होती. त्याच्या पुढच्या काळामधल्या प्रत्येक पेशव्यांनी पर्वतीवरती आपल्या हातातनं काहीतरी योगदान केलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं योगदान मला अत्यंत अभिमानाने सांगा वाटतं की आमच्या स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळांनी केलेलं आहे. त्यांनी जर याच्यात लक्ष घातलं नसतं तर पूर्वीचीच पर्वती तुमच्या डोळ्यापुढे आली असती की जिथं कुठेही व्यवस्था नव्हती. जी काही व्यवस्था होती ती धार्मिक पूजेची व्यवस्था होती, पण ऐतिहासिक संदर्भ आमच्याकडे खूप असून आमच्याकडे ऐतिहासिक काही घडत नव्हतं. पानिपत चौक हा एक आम्ही मध्ये 2015 साली ताईंनी सुरुवात केल्यानंतर देवस्थानच्या वतीने आम्ही पानिपत चौक तयार केला होता. त्याच्यामध्ये 256 लोकांची नावं लावली होती जी आपली रक्ता मासाची आपल्या बरोबरची माणसं आहेत की ज्यांनी पानिपतावरती देह ठेवला आणि ज्यांची ऑफिशियल नावं आमच्याकडे आहेत. तिथून आपण आता पुढे गेलात की विष्णू मंदिरापर्यंत आपण जातो. तिथं बाजीराव पेशव्यांचा पुतळा हा गरवारे ट्रस्टच्या माध्यमातून बसवण्यात आलाय. त्याच्या बाजूला आपण पुण्यातलं एकमेव ताई आपण असं एक स्मारक उभं करतोय धीरजजी की जिथे कुठल्याही आपल्यासारख्या सामान्य माणसाला येऊन सैनिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल. आपण त्याला सैन्य स्मारक, सैन्याच्यासाठी आपण ते डेडिकेट स्मारक करतोय की आजपर्यंत एवढ्या लोकांनी आपल्याला जे काही योगदान दिलेलं आहे त्यांच्यामुळे आज खरं म्हणजे आपण स्वातंत्र्य बघतोय. असं आपण इसवी 1 पासून ते 2024च्या राम मंदिरापर्यंत एवढा सगळा इतिहास खटावकरांच्या मदतीने आपण तिथे स्तंभ उभा करून पूर्ण करणार आहोत. माझ्या मते ते युद्ध स्मारकाचं काम ठरल्याप्रमाणे 31 मार्च पर्यंत पूर्ण होईल असं आमचा. त्यावेळेलाही आपण मोठा कार्यक्रम करू. त्यावेळेलाही आपण सर्वांनी या पानिपतावर आम्ही माती आणलेली आहे ती माती आम्ही मधल्या तुळशीवृंदावनामध्ये ठेवणार आहोत. त्यावेळेच्या कार्यक्रमाला आम्ही तो आपल्याला वेगळं बोलवूच. त्यावेळेलाही आपण या संख्येने या. पर्वतीवरती चालू असलेल्या विकास कामात असंख्य लोकांचा आम्हाला मदत झाली. खरं म्हणजे आज माझी आठवण येते त्यांचे सिनियर उदयसिंह पेशवा जे होते त्यांचं पर्वतीवरती अत्यंत प्रेम होतं. म्हणजे ते बाकी कुठल्याही देवळात येताना म्हणायचे की आज नाही आलो तर उद्या आलो तर चालेल का, पण पर्वतीवरती मात्र ते दररोज न म्हणता ज्या ज्या कार्यक्रम असेल त्यावेळेला ते यायचे. अत्यंत त्यांना पायामध्ये गाऊचा त्रास असून सुद्धा ते कोणाचा तरी आधार घेत का विना पर्वतीवरती यायचे. सगळ्यात शेवटी ते 12 जुलै आता या 2024 साली नानासाहेब पेशव्यांच्या पुतळ्याचं ज्या दिवशी उद्घाटन केलं होतं त्या दिवशी ते आले होते. त्यांनाही खूप खरं म्हणजे आनंद झाला असता आजचा हा कार्यक्रम बघून, कारण त्यांच्या दृष्टीने पर्वती हे अत्यंत अभिमानाचं आणि पर्वती हे एक असं प्रेस्टिजचं ठिकाण होतं. ते स्वतः जिओलॉजिस्ट होते. त्यांचं पर्वतीवरती नितांत प्रेम होतं. आम्ही ज्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून ही सगळी मांडणी केली होती त्यात प्रत्यक्षात झालेली मांडणी बघताना खरं म्हणजे आपल्याला आनंदही होतो आणि आपलं ऊनही भरून येतं की इथं पूर्वी काय होतं आणि आता आपण कुठपर्यंत चाललेलो आहे. हे सगळं स्मारक पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे. विशेषतः आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे असंच चालू राहील. आमच्या बाकीच्या देवळांची मी फक्त नावं घेतो कारण आमचा इतिहास आणि आमचे देवळं खूप पुण्यात प्रसिद्ध आहेत, पण ती देवस्थानची आहेत असं खूप लोकांना माहीत नसतं. इथं गेलं खालती गेलं ते रमणा गणपती आहे. रमणा गणपतीच्या नंतर आमचं सारसबाग गणपती मंदिर आहे, मृत्युंजयेश्वर मंदिर आहे, दशभुजा मंदिर आहे, सदाशिव पेठेत आमचं राम मंदिर आहे, ताई रस्ते राम मंदिर म्हणून आहे, आणि काळी जोगेश्वरी ही आमची प्रमुख पुण्यातली ठिकाणं आहेत. तसंच सासवडला
बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची समाधी आहे, तोही परिसर आता स्थानिक आमदारांच्या मदतीनं पुढे त्याचं व्यवस्थित हे व्हील डेव्हलपमेंट व्हील असं आम्हाला वाटतंय. तिथेही काम सुरू झालेलं आहे. आता याच्यातली वैशिष्ट्य म्हणजे या पर्वतीवरती असंख्य घटना घडलेल्या आहेत. सध्याच्या काळामध्ये आपण जे एक समाज जागृती किंवा हिंदूंनी एकत्र यावं हे जे म्हणतो, त्याच्या दृष्टीने देवस्थाननी जे प्रयत्न केले, त्याच्यामध्ये राजाभाऊंच्या आणखीन शेंडगेबाईंच्या मदतीने वरती शिववंदना चालू आहे. दर सोमवारी मृत्युंजयेश्वरला शिववंदना असते आणि शुक्रवारी सारसबागेचा विषय सुटावा या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शिववंदनाही होत असते. देवस्थानचा अशा सर्व धार्मिक आणि हिंदू धर्माच्या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा असतो, कारण देवस्थानचा मूळ आधारच हिंदू धर्म हा आहे. शिवराजांनी तयार केलेला जो धर्म आहे तो बाजीराव पेशव्यांनी त्याचा भारतभर प्रसार केला होता. त्यामुळे आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि हे सांगायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूंना मदत करणारी ही संस्था आहे, एवढंच मी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो. धन्यवाद. ताई नगरसेवक म्हणून पहिल्यांदा आमच्या तुळशी परिसरातनं होत्या, त्यावेळेस मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रचारामध्ये मी सहभागी होतो आणि एका कार्यकर्त्याला एक चांगलं काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एकमेव असं उदाहरण आहे की एक राजकीय नेतृत्व आपल्या कार्यकर्त्याला चांगल्या कामाची संधी देते. म्हणजे कार्यकर्त्यातले गुण ओळखून त्या प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी संधी दिलेली असते. आणि इथं अनेक कार्यकर्ते बसलेले आहेत की त्यांना ताईंनी खूप मोठ्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत. अशा आमच्या माधुताई मिसाळ, त्यानंतर आमचे मित्र ज्यांनी ह्या संबंध पुणे शहरामध्ये एक हिंदुत्वाची ज्वलंत धगधगती ज्योत सतत तेवत ठेवलेले धीरज भाऊ घाटे, ते कायम आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. या संबंध प्रकल्पाला ज्यांनी खूप मोठं मार्गदर्शन केले ते रमेश भागवत साहेब, पुष्कर पेशवा, त्यानंतर आमचे जगन्नाथजी लडकत. वेळोवेळी हे करत असताना त्याची ड्रॉइंग, त्याचे स्केचेस, त्याचे प्रसंग कसे निवडायचे हा संबंध विषय मांडलेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी करत. नमस्कार, मी सुनंदा सुधीर नारकर. पर्वतीवर आल्यावर एक प्रकारची ऊर्जा येते आपल्याला. पहिलं कसं उदास वाटायचं, आता हे सगळं माधुरीताईंनी केलं सुंदर, त्यामुळे एक एक सुंदर शिल्प तयार झालंय. आता येणाऱ्या पर्यटकाला अधिक आनंद होईल, कारण रोज सकाळी फिरायला सगळी पर्वतीला येतात, त्यावेळी त्यांना आल्हाददायक उत्साहवर्धक वाटेल. आणि खरंच पर्वतीमुळे खाली संपूर्ण आपलं पुणे शहर एक नंबर सुंदर दिसतं. फोटो व्ह्यू साठी पण सगळीजण छान आहेत. परत तिथं कार्तिक स्वामींचं विष्णूचं मंदिर सुंदर आहे. परत आता हे ताईंनी इथं केलेलं हे सुंदर एक वास्तुशिल्प पण छान केली आहेत सगळी, त्यामुळे मनाला आल्हाददायक वाटते. आणखी हे माधुरीताईंच्या निधीतनं होते त्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण भारतीय जनता पक्ष किंवा एक हिंदुत्ववादी संघटना करते अशातले नाही, पण येणाऱ्या पर्यटकांना आनंद वाटेल. येणारा फॉरेनर पर्यटक कायम पर्वतीला पहिला येतो, कारण पर्वतीवर काय जतन केलंय, काय आहे, कसं आहे. कारण आणि त्यांची ती अजून एक कल्पना छान आहे की ते एक फिल्म तयार करणार आहेत, त्यामुळे इथलं काय आहे ते कळेल. कारण अंदमानला गेलं की आपल्याला तिथं कसं ते अंदमानच्या संपूर्ण ह्याचं फिल्म तयार करून दाखवतात, तसं ह्यांनी केलं. पेशव्यांचं इतिहास सांगितलं आपल्याला, तर आपल्याला बसून कळेल आणि त्याचं महत्व वाढेल. खरोखरच माधुरीताईंच्या निधीतनं छान झालं. धीरज भाऊ घाटे यांनी सगळ्यांनी आपल्या वस्तीताई किंवा सरस्वती या सगळ्या लोकांनी सहकार्य करून छान केलं. आता माझे मिस्टर रोज सकाळी पर्वतीला येतात, तिथं पक्ष्यांना वगैरे सगळं पाणी आणतात, खाऊ आणतात, त्यामुळे तेच रोज सांगत होते. पण आज यायचा योग आला, बरं वाटलं, मला छान वाटलं. सुंदर पर्वती केली. आभार आहे सगळ्यांचे आणि मेन माधुरीताईंचे. इतिहासाचा वारसा जपला जातोय. थोडक्यात म्हणायचं जे पेशव्यांनी आता 325 वर्ष पूर्ण होतील या वास्तूला, आणि येत्या पुढच्या काही 5-10 वर्षामध्ये जे पुण्याची डेव्हलपमेंट होणार आहे, सो द इंटरसिटी टुरिझम जे वाढणार आहे, सो जे ऑलरेडी टुरिझम एस्केप होते आउट ऑफ द सिटी, आणि जे मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी होणार आहे विथ द सेम पॉलिटिशियन पार्टीज, सो द सेम माधुरीताई मिसाळांनी हे इथे जी विकास निधी त्यांच्या कामा थ्रू झालेलं आहे, इथे पूर्णपणे म्हणजे पुढच्या 100 वर्षापर्यंत हे दगडांची माहिती मला ज्या कॉन्ट्रॅक्टरनी दिलेली आहे, तर हे दगड आरामशीर पुढच्या 100 ते 120 वर्ष पुढे चालणार आहेत.
आणि त्याच हिशोबाने आता हा अर्धा टप्पा झालेला आहे आणि आता पुढचा अर्धा टप्पा 2 मजली म्युझियम आणि त्याच्या आतमधल्या ज्या छोट्या छोट्या लिटरली पेशवे जे रोज घरात ज्या वापरणाऱ्या वस्तूंपासून ते उत्सवाच्या वस्तू, ते भांडे घमिले त्यांचे नगाडे, हे सगळे त्या म्युझियम मधलं आता रिफर्बिश होणार आहे. सो द नेक्स्ट पार्ट इज गोइंग टू बी मोर ऑसम आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिव्हिटी वाढेल, टुरिझम वाढेल, ते बघण्यासारखंच असेल नक्कीच. आज माधुरीताईंच्या हस्ते इथं उद्घाटन झालं, खूप छान झालं. इथं प्रकल्प खूप छान केलेला आहे. इथं ट्रॅव्हल उभं केलंय सगळ्यांसाठी. खरंच बघण्यासारखं आहे. सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. माधुरीताईंनी इतक्या छान पद्धतीने इथं सगळ्या प्रकारचे कामं केलेत, त्याबद्दल खूप माधुरीताईंचं पण खूप अभिनंदन. तुम्ही याच्या आधी पर्वतीवर आला होता का? हो, आले होते. अगोदरच्या याच्यामध्ये काय फरक? खूप फरक झालेला आहे.